नमस्कार मैत्रिणींनो, आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे ब्लाऊज क्लास व्हिडिओ, ज्यामध्ये मी तुम्हाला ब्लाऊजवरून मापे कशी घ्यावेत हे सांगणार. हा व्हिडिओ नवीन शिकणाऱ्यासाठी खूप महत्त्वाचा ठरणार आहे, त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. सर्वात आधी तर आपल्याला इथे पहिल्यांदा छातीचं माप घ्यायचं आहे. जिथे तुमची साईड शिलाई असेल ना, तुम्ही तिथून छातीचे माप घ्यायचं आहे. इथे माझं छातीचं एक भाग आलेला आहे 8 इंच. त्यानंतर शोल्डरपासून आपल्याला गळ्याचं माप घ्यायचं आहे. जिथे शोल्डरची शिलाई असते ना, तिथून आपल्याला शोल्डरचं माप घ्यायचं असतं. तर माझं इथं गळ्याचा माप आलेला आहे 7.25 इंच. अशा प्रकारे 7.25 इंच मार्किंग आलेलं आहे. आता आपल्याला अशाच पद्धतीने तुम्हाला माप घ्यायचं आहे. छातीचा चौथा भाग आपल्याला 8 इंच मिळालेला आहे. जे काही माप आपण घेणार आहोत ते सगळे मापे आपल्याला एका वहीमध्ये लिहून ठेवायचे आहेत. आता मी इथे क्रॉसपट्टीचं माप घेणार आहे. माझी क्रॉसपट्टी इथे खूपच छोटी आहे. इथे माझ्या क्रॉसपट्टीचं माप 2 इंच आलेलं आहे. तुमचं माप जे काही आलेलं असेल ते तुम्ही लिहून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला कमरेचं माप घ्यायचं आहे. कमरेचं माप इथे माझं 7 इंच आलेलं आहे. आता आपण ब्लाऊज पलटून घेऊयात. सर्वात आधी आपल्याला पाठीमागची उंची घ्यायची आहे. पूर्ण उंचीसाठी आपल्याला इथे शोल्डरचं जे जॉईंट असते ना, तिथून आपल्याला टेप ठेवून थोडंसं अलगद हाताने खेचून पूर्ण उंची घ्यायचं आहे. इथे माझी पूर्ण उंची 12.5 इंच आलेली आहे. हे पहा, 12.5 इंच आलेली आहे. तुमची जे काही आलेली असेल तुम्ही घ्यायची आहे. आता आपल्याला शोल्डरपासूनच पाठीमागच्या गळ्याचं माप घ्यायचं आहे. त्यासाठी शोल्डरच्या जॉईंटवर टेप ठेवायचे आहे आणि गळ्याचा जे काही गोल भाग असेल तिथपर्यंत आपल्याला मार्क करून घ्यायचं आहे. 8 इंच इथे माझं माप आलेलं आहे. आता आपल्याला बाहीचे मापे घ्यायचे आहेत. बाहीच्या मापासाठी आपल्याला सर्वात आधी बाही लांबी काढून घ्यायची आहे. इथे माझी बाही लांबी 8 इंच आलेली आहे. आता दंडघेर घ्यायचा आहे. दंडघेर हा माझा 5 वरती एक लाईन आलेला आहे. अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा तुमचा दंडघेर मोजून घ्यायचा आहे. जे काही आलेलं असेल ते लिहून घ्यायचं आहे. आता आपल्याला ब्लाऊज उलटवून घ्यायचं आहे. आपल्याला इथे ब्लाऊज उलटवून घेऊन मुंड्याचं माप टाकायचं असतं, जेणेकरून आपलं माप हे चुकू नये, व्यवस्थित यावा, मुंडा मार्जिन आपल्या व्यवस्थित यावा, ह्यासाठी आपल्याला ब्लाऊज उलटवून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने ब्लाऊज हे व्यवस्थित सेट करायचं आणि मुंड्याचं माप घ्यायचं आहे. शोल्डरचा जिथे जॉईंट असतो ना, तिथून आपल्याला मुंड्याचं माप घ्यायचं असतं. जिथे आपली साईडची शिलाई फिटिंग केलेली असते ना, तिथं आपल्याला टेप ठेवून असं सरळ अशाच पद्धतीने जाऊन तिथून आपल्याला मुंड्याचं माप घ्यायचं आहे. इथे माझं 4.5 इंच मुंडा आलेला आहे. त्यामध्ये मी शोल्डरसाठी अर्धा इंच शिलाईमध्ये जाणार आहे. त्यासाठी मी 5 इंच मुंडा घेणार आहे. पूर्ण मुंडा आपल्याला 5 इंच घ्यायचा आहे. अशा पद्धतीने 5 इंच मी मुंडा घेत आहे. तुम्ही सुद्धा ह्याच पद्धतीने मुंडा मोजायचा आहे. ॲक्युरेट आपला मुंडा निघून जाईल. इथे मी आपल्या समोरची जी गळ्याच्या खालची पट्टी असते ना, ती मोजून घेतलेली आहे. तुम्ही सुद्धा अशाच पद्धतीने ब्लाऊज हे उलटवून पूर्ण मापे घेऊ शकतात. आता आपल्याला शोल्डरचं माप घ्यायचं आहे. शोल्डर इथे माझं 2.25 इंच आलेलं आहे. ही सगळी मापे आपण लिहून घेतलेली आहेत. आता ह्यामध्ये काय प्लस मायनस करायचं असेल तर मी तुम्हाला ते समोर दाखवेन. आपण हे सगळे मापे लिहून घेतलेले आहेत. आता आपण ह्यामध्ये काय ॲड करायचं आहे ते समोर बघूयात. अशा पद्धतीने आपली सगळी मार्किंग झालेली आहेत. आता इथे मी एक वहीमध्ये सगळे मार्क लिहून घेतलेले आहेत. तर पूर्ण उंची इथे आपली आली आहे 12.5 इंच. त्यामध्ये आपल्याला 1 इंच प्लस करायचं असते. तर आपले इथे येणार आहे 13.5 इंच.
तुम्हीसुद्धा तुमची पूर्ण उंची जेवढी आलेली असेल त्यामध्ये 1 इंच प्लस करायचं आहे. 1 इंच प्लस कशामुळे असते, ते जे काय आपले मार्जिनमध्ये वर स्टिच करण्यामध्ये जाते ना, त्यासाठी आपल्याला 1 इंच प्लस करायचं असते. छातीचा चौथा भाग आहे आपला 8 इंच, त्यामध्ये 1.5 इंच प्लस करायचा आहे शिलाई मार्जिनसाठी. तर आपल्या इथे 9.5 इंच येणार आहे. कंबर आहे इथे माझी 7 इंच, त्यामध्ये 1.5 इंच प्लस करायचा आहे. तिथं समोरचा गळा येणार आहे आपला 5.25 इंच, त्यामध्ये आपल्याला 0.5 प्लस करायचा आहे. तर इथे आपले 7.25 इंच आपला गळा येणार आहे. समोरचा गळा इथे आपला 7.25 इंच आलेला आहे. आता आपल्याला पाठीमागचा गळा घ्यायचा आहे, त्यामध्ये आपल्याला अर्धा इंच प्लस करायचा आहे. इथे मी 0.5 इंच प्लस करणार आहे. 0.5 म्हणजेच अर्धा इंच असते. ते इथे आपले 8.5 इंच आलेलं आहे. आता मुंडा आलेला होता आपला 4.5 इंच, त्यामध्ये आपल्याला अर्धा इंच प्लस करायचा आहे. तर आपलं 5 इंच येईल. शोल्डर आपला आहे 2.75 म्हणजेच 2.25 इंच आपला शोल्डर आलेला आहे. विथ मार्जिन सहित आपलं शोल्डर आहे. क्रॉसपट्टी इथे आहे आपली 2 इंच प्लस 1 इंच केल्यानंतर आपली 3 इंच येणार आहे. बाही लांबी आहे आपली 8 इंच प्लस 1.5 इंच करायचं आहे आपल्याला बाहीमध्ये. आणि दंडघेर आहे आपला 5.1 म्हणजे त्यामध्ये आपल्याला 1.5 इंच प्लस करायचं आहे. तर आपल्या इथं बाही लांबी येऊन जाईल 9.5 इंच आणि दंडघेर येईल आपला इथे 6.6 येऊन जाईल दंडघेर. अशा पद्धतीने सगळी मापे आपल्याला इथे लिहून घ्यायची आहेत. तुम्हीसुद्धा ह्या पद्धतीने सगळी मापे लिहून घ्या आणि जे काही प्लस करायचं असेल ना, ते ह्या पद्धतीने प्लस करायचं आहे तुम्हालासुद्धा. तुम्हाला जर असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ बघायचे असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आणि हो, लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून माझे व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील. तर पुन्हा भेटूयात नवीन अशा व्हिडिओमध्ये.